हिंगोलीच्या माळसेलू गावात मागील अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे। ऐन उन्हाळ्यामध्ये गावातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते। तर गावातील जलजीवन मिशन योजनेच्या कामासाठी सुमारे 2 कोटी रुपये निधी खर्च केला गेला तरी देखील पाण्याचा प्रश्न सुटला नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी आज चक्क हिंगोली जिल्हा परिषदेच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केलंय। संतोष सध्या उन्हाळा सुरू झालेला आहे आणि याच उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जे आहे तर हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रत्येक खूप साऱ्या खेड्यामध्ये जे आहे तर पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे। तर हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यामधील माळसेलू या गावावरती जे आहे तर पाणी टंचाईचा भीषण पोहोचलेला आहे। तर तेथील जे महिला आहेत सध्या हिंगोली जिल्हा परिषद कार्यालय सीओच्या कार्यालयासमोर भांडे घेऊन आपले हांडे घेऊन जे आहे तर आंदोलनाला आलेले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की सध्या त्यांची पाणी टंचाई कशी आहे। काय ताई, तुम्ही आज जे आंदोलनाला आलेले आहेत, काय मागणी आहे तुमची? आम्हाला पाणी पाहिजे। आम्हाला 2 कोटीची योजना झालेली आहे तर पाण्याचा पत्ता नाही। आम्ही वर्षांवर्षी इथून तिथून पाणी आणतो। ही हिर संपली की दुसऱ्या हिरीवर जातो, ती हिर संपली की लेकर बाळ घेऊन तिसऱ्या हिरीवर जातो। असं करता करता सगळ्या गिरीने फेदरी बनली। आता आम्ही काय करा म्हणून आम्ही आता 3 महिने काय करा म्हणून आता आम्ही आलो। आता तुमच्या गावाला 2 कोटीची योजना आली होती आणि विहीर बांधलेली आहे, तरी तुमची जे तर पाणी टंचाई कधीपासून पाणी टंचाई आहे तुमची? आज 15 वर्षापासून तसंच आहे आमचं। डोळत घोळत आम्ही इथपर्यंत आलो, पण आता आम्ही राहणार ना। आम्हाला आता पाणीच पाहिजे हक्काचं आणि आम्ही पाणी घेतल्याशिवाय तुमच्या इथून जाणार नाही। जी 2 कोटीची योजना आलेली आहे, नेमकं त्याचं काय झालेलं आहे? काहीच नाही। पाईप लाईन टाकली म्हणतात, असं झालं तसं झालं, असं करून करून म्हणलं आम्हाला इथरोक काय ना आणलं। पाईपलाईन काय बंद आहे, पाईपलाईन बंद आहे। बंद असल्याच्यानं आम्हाला काही विलाज नाही। पाणीच नाही इरीत म्हणतात, पाणीच नाही। स्वतः सरपंच म्हणले आम्हाला पाणी नाही इरीत, वहिनी आता करावं काय असं म्हणले होते। आपल्यासोबत शेतीमध्ये काम करणारे अजून काही महिला आहेत, आपण त्याच्या तुम्ही शेतामध्ये जाता, घरचं काम करता आणि मुलं बाळ शिक्षणाला जातात, कसं तुम्ही संसार? मुलं बाळाचं शिक्षण तर होतच नाही। का अभ्यास पाणी भरावं का अभ्यास करावं काय ना का काय करावं आम्हाला काही समजतच नाही। त्याच्यामुळे आम्हाला पाणीच पाहिजे। पाणी नाही किती वर्ष आम्ही नांदाले तसं तर पाणी नाही, पण आता आश्वासन भेटलं होतं की पाणी येईल, तुम्हाला नळ झालेत, विहीर झाली, पाणी येते म्हणून आम्ही तरी पण पाणी आलं नाही। त्याच्यामुळे इथं आलोय, पाणी पाहिजे आम्हाला। तुम्ही म्हणता लग्न होऊन 30 वर्ष झाले त्या माळसेलू या गावामध्ये आहे, 30 वर्षापासून पाणी टंचाई, तर तुम्ही आतापर्यंत तक्रार वगैरे काय केलं नाही? कोणाकडे तक्रार करावं? पाणी इथून तिथून आणत होतो, पहिलं पाणीच नाही म्हणून तक्रार नाही केली। आता पाणी नळदारात दिसायचं आम्हाला, मात्र कोणतेच नळ येतं, त्याच्यामुळे आम्ही आलो इथं तक्रार करायला। तर या ग्रामस्थांचे काही ग्रामस्थ आपल्या सोबत आहे, नेमकं त्यांच्या काय मागण्या आहेत आपण त्यांच्याकडून तुमच्या गावामध्ये पाण्याची टंचाई आहे आणि महिलांचा असा आरोप आहे की 2 कोटीची विहीर झालेली आहे, तरी पाणी टंचाई अजून ते प्रश्न जे तर मार्गी लागला नाही। काय सांग? लागलेलंच नाही ना। नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना आहे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत झालेली 1,89,00,000 रुपयांची योजना आहे। याच्यामध्ये विहिरीला पाणी लागलेलं नाहीये आणि विहिरीच नाही तर पौऱ्यात येणार कुठे? आज माझ्या जन्माच्या आधीपासून पाणी नाही गावामध्ये। ही महत्वाकांक्षी योजना मोदी साहेबांची आहे आणि त्या योजनेचा सगळा बोजवार उठवले हे प्रशासन आणि संबंधित गुत्तेदार, त्याच्यामध्ये जे कोणी लोक आहेत ते तुमचं म्हणण्याचं काय, जे 2 कोटीचं जे जलजीवनचं जे काम झालेलं ते बोगस झालेलं आहे का, किंवा संबंधित कंत्राटदारांनी याच्यावर काम बोगस केलेलं? 100% काम बोगस केलेलंच आहे ना। अहो तुम्ही पाईपलाईन व्यवस्थित नाही केलेली, विहिरीमध्ये पाणी नाही, आता म्हणे टाकी बांधायची। टाकी कशाला बांधायची? आतापर्यंत 1,30,00,000 रुपये उचललेले आहेत त्यांनी। 70 कोटी रुपये, 70,000 रुपये, 70 लाख रुपये अजून काढायचे आहेत त्यांना। कोणता? की त्यांनी टाकी बांधून, टाकी बांधली म्हणजे झालं का सर्व काही? अशा होणार नाही। तुम्ही गोरगरिबाचा टळटळाट लावून राहिलेत। गोरगरीब जनता ही जे बाया बहिणी आहेत, 7 वाजता कामाला जाते, सकाळी 2 वाजता येते,
त्याच्यानंतर लेकर बाळे घेऊन 2-2 किलोमीटर पाण्यासाठी भटकंती होते यांची. हे पाप कुठं बघणार आहात तुम्ही? सीओच्या दालनाखाली गेले होते का आश्वासन दिले त्यांनी आश्वासन दिले कार्यकारी अभियंता पाठवतो म्हणत आणि काय ते रिपोर्ट घेऊन त्याला तात्काळ कारवाई करतो. आम्ही पण त्यांना सांगितलं की तात्काळ कारवाई करा का कशी करा. आम्ही येणाऱ्या काळामध्ये आम्हाला जर पाणी नाही भेटलं तिथं आम्ही आमरण उपोषणासाठी या सर्व बायका येणार आणि इथं आम्ही सोबत त्यांच्या येणार आणि इथं आमरण उपोषणाला बसणार. तर हे होते हिंगोली तालुक्यातील मालसिल्वे गावातील महिला आणि ग्रामस्थ यांचा असा आरोप आहे की जलजीवन योजनेचे दोन कोटी आलेले आहेत, तिथं विहीर झालेली आहे, परंतु तो काम बोगस झालेला आहे. त्यांनी आज जिल्हा परिषद येथील सीओला तक्रार केलेली आहे आणि संबंधित कंत्राटदार यांच्यावर कारवाई करावी आणि जे आहे तर तिथं पाण्याची सोय करून द्यावी असं त्यांनी सांगितलं. जर आम्हाला आमचे प्रश्न मार्गी नाही लागले तर आम्ही जे आहे तर अमर उपोषण करा असा इशारा त्यांनी दिलेला आहे. आता प्रशासन याच्यावर कितपत तत्पर राहून यांना भटकंतीपासून वाचवते आणि कधीपर्यंत पाण्याचा प्रश्न मार्गी लावते हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठेवणार आहे. अवेश शेख, MCN न्यूज हिंगोली.